सोलापूरला आणि कोल्हापूरच्या एका कार्यक्रमामध्ये कांबळे सरांना इथं आमंत्रित केलेलं आहे. ते आपल्यासोबत सविस्तर बोलणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. दुसरे मान्यवर आहेत गोरबाण सर, अशोक गोरबाण सर. आमच्या मराठवाड्यामध्ये ते शार्प शूटर म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. मराठवाड्यामध्ये नाशिकमध्ये मी जवळपास 30 ते 40 मोठ्या मान्यवरांना महाराष्ट्रातल्या बोललो होतो, पण त्या सगळ्यामध्ये टॉपचा असलेला व्यक्ती ज्यांचं भाषेवर प्रचंड कमांड आहे, पहिल्यांदा घोरबाण सरांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांच्या नावाशी मी अजून परिचित झालेलो नाही, पण कामाच्या माध्यमातून जो परिचय होतो तो कायमचा असतो. नाव विसरले जातात पण कामं विसरली जात नाहीत. आजही शिवाजी राजांना जाऊन 350 वर्षे झाली, बाबासाहेबांना जाऊन आसपास 70-80 वर्षे झाली, पण कामाच्या माध्यमातून ती माणसं कायमच जिवंत राहिली. तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या इन्स्पायरिंग ट्रेनिंगच्या माध्यमातून कामातनं कायम जिवंत राहावं असा आशावाद तुमच्यासमोर व्यक्त करतो, तुमच्याकडे अपेक्षित करतो आणि 4 गोष्टी तुमच्याशी हितगुज करतो. सर, अभिजित पवार सरांनी इतका मोठा हा उपक्रम महाराष्ट्राच्या मातीला दिला. आपण तो सगळे सांभाळत आहात. मी आतापर्यंत ऐकत आलो माझ्या आयुष्यामध्ये एका हाताने टाळी वाजत नाही. इथं पण एक नवीन अनुभव मी पाहिला. इथं 2 मुली बसलेल्या आहेत. एका हाताने टाळी वाजत नाही ही 100% खरं आहे, पण दोघे जणी मिळून टाळी वाजवतात हे मी इथं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं. एकीचा हात एकीकडे, दुसरीचा हात एकीकडे, त्याच्यावरती दुसरा हात चालत होता. मला बरं वाटलं. एखादा टाळी वाजवणं हे जरी सत्य असलं, दोघं मिळून एक टाळी वाजवू शकतात हे तेवढंच खरं आहे. पण तुमच्या त्या एकतेला मी सलाम करतो, खास अभिनंदन करतो, खास तुमचं कौतुक करतो. असो, तशी अलीकडची मुलं थोडी चालू आहेतच, कारण पोलीस खात्यात काम करताना आम्हाला बरेचसे असे चालूपणाचे अनुभव येत असतात. आणि संदीप सरांना मी खास धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी मला औरंगाबादमध्ये उभा केलं, जी आमची राजधानी आहे. मला नाशिकमध्ये उभा केलं. मी नाशिकची एक आठवण तिथे सांगितली होती सगळ्यांना. मला ते तुम्हाला सुद्धा शेअर करायला आवडेल. आठवण अशी होती की नाशिकच्या त्या भूमीवरती पाय ठेवण्यापूर्वी अनेकांना मी सर बोललो होतो. शाळेत शिकवणारे सर, काहीतरी सांगणारे सर, आई बाबा सर, जे काही सांगतात शिकवतात, मोठं व्हावं अशी आपल्याकडे अपेक्षा करतात. त्यासाठी आमच्या मोठेपणाच्या यज्ञकुंड्यामध्ये काही आवत्या देतात, समर्पित भावनांची, साधनांची समिधा समर्पित करतात. अशी सगळीच माणसं आमच्यासाठी सर होते, आजही आहेत. पण नाशिकच्या मातीवरती मी 2000 मध्ये पहिलं पाऊल ठेवलं. घाबरलेला होतो, गावाकडून आलेला होतो, आणि त्या मातीवरती पाऊल ठेवल्याबरोबर आम्ही ॲज अ ऑफिसर, पोलीस ऑफिसर झालो म्हणून पहिल्यांदाच आम्हाला कोणते सर म्हटलं. मला फार बरं वाटलं. मी इतरांना सर म्हणत आलो होतो, पण आयुष्यात नाशिकच्या त्या मायमतीवरती पहिल्यांदा मला कोणते सर म्हटलं. आणि कुसुमाग्रजांच्या एका कवितेची आठवण झाली मित्रांनो. ती कविता अशी होती: या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्याने ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. बरं वाटलं. माणसं सन्मानाने मोठी होतात. मी लहान असताना एक गोष्ट माझ्या सरांनी मला सांगितली होती, ती पुन्हा पुन्हा मला आठवते. काय करू, संदीप सरांचं मध्येच काही ना काही टोचणं नेहमी असतं. हे माझे जुने अनुभव आहेत. मला वाटलं आजही काही पाहायला चिमटा बिमटा काय ते भांगड कुठलं ते काढणार आणि काही ते सांग असं मला वाटलं, म्हणून विचारलं मी काय करू. असो, सर मला नेहमी सांगायचे, जिथे जातो तिथे तू माझा सांगाते, चाल विषय हाती धरून या. मित्रांनो, प्रत्येकातला एक अहंकार नावाचा जो विषय आहे ना, तो माणसाला मोठा होऊ देत नाही. मला कोणते चालवतं, मला कोणते सांभाळतं, माझ्यासाठी कुणीतरी आहे, ही भावना आपल्या मनामध्ये जोपर्यंत कायमस्वरूपी रुजत नाही, फुलत नाही, उमलत नाही, तोपर्यंत माणूस जगावर ते प्रेमच करू शकत नाही. जगावर ते प्रेम करायचं असेल तर आपल्यातला अहंकार पहिल्यांदा दूर झाला पाहिजे. आणि त्या अहंकाराच्या जागी प्रीतीने माणसं मोठी, वैभवाने माणसं मोठी होत नाहीत, प्रॉपर्टीने माणसं मोठी होत नाहीत. माणसं फक्त प्रीतीने मोठी होतात. प्रॉपर्टी महत्वाची का प्रीती महत्वाची हे जेव्हा तुम्हाला कोणी विचारेल तर तुम्ही प्रीतीच महत्वाची असं ताकदीने सांगितलं पाहिजे. का जगात ज्या माणसाचा इतिहास लिहिला आहे तो प्रॉपर्टीच्या माणसाचा लिहिला नाही, फक्त प्रीतीच्याच माणसाचा लिहिला आहे, असं कळायला पाहिजे. आज तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही सगळे मुंबईतली मुलं आहात, तर कदाचित काही बाहेरचे आमच्यासारखी खेड्यापाड्यातले असतीलही, नाही असं नाही. आणि मुंबईत आलात म्हणजे पूर्वी तुमचं कोणते खेडेगावात असणारच आहे, का तसा भारत देश ग्रामीण संस्कृतीचा देश आहे. असो, मला एक गोष्ट जाणवती की नेमकं काय केलं पाहिजे. संदीपने मला बोलावलं, खूप आनंद वाटला. काल मी आमच्या वरिष्ठांकडे एका दिवसाच्या रजेसाठी गेलो. किती? एका दिवसाच्या रजेसाठी.
माझं ठाणं, माझं गाव इथं साधारणतः 500 किलोमीटर आहे. 500 जाणं 500 येणं, ते किती वेळात? 24 तासात 1000 किलोमीटरचा प्रवास करायचा. तुमच्याशी काय तिथं गप्पा मारायच्या, तुमचं काय ऐकून घ्यायचं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला सांगावं, शिकवावं, शहाणं करावं असं अजिबात नाही. फक्त तुमच्यातलं 90% चांगलं काय आहे तेच सांगावं. 10% बाजूला कसं करता येईल एवढं तुमच्या लक्षात आणून द्यावं. एवढाच आमचा हा प्रयास आणि प्रवास आहे. बाबा, तुम्ही खूप गोड पोर आहात. तुम्ही संदीपला विचारलं परवा की तुम्ही आम्हाला का बोलवतात, पोलिसांना का बोलवतात. मला कौतुक वाटलं. तुम्हाला खरं सांगतो, यातल्या अनेक मुलामुलींचे काही नातेवाईकही पोलीसमध्ये असतील, काही मित्र पोलीस असतील, किंवा मुंबईमध्ये तुमचा पोलिसांशी रोजचा संबंध येतो. जाताना पोलीस, येताना पोलीस, दिसताना हसताना कॉलेज, शाळा, जिथे कुठे पाहाल तिथे पोलीस. स्मशानात जा पोलीस दिसतील, आणि डिलिव्हरीच्या वार्डामध्ये जा तिथे, म्हणजे उगमापासून ते असतापर्यंत आमचे बांधव असतात, म्हणजे असतात. जिथं नको तिथं तर आम्ही पक्कच असतो. जेव्हा लोकांना नको वाटतो तेव्हा मात्र आम्ही हजरच असतो. हे ठरला विषय. ह्या अनेक गोष्टी आम्ही अनुभवल्या आहेत. मी संदीपला परवाच बोललो. मला संदीप बोलले की म्हणे, घोरबाण साहेब, तुम्ही नाशिकला थोडा जास्तच वेळ आमचा घेतला. तुम्हाला मी अर्धा तास दिला होता, पण तुम्ही तासभर बोंबलत बसलात. तुम्ही आमचा जास्त वेळ घेतला असं मला ते बोलले. मी त्यांना बोललो, यार माफ करा. आयुष्यात आमचं ऐकण्यासाठी कधीच कुणी आम्हाला बोलावलं नाही. मान सन्मान हा विषय पोलिसांच्या आयुष्याला आसपास स्पर्शून सुद्धा जात नाही. इथं कायमच भावनाचा दुष्काळ असतो, वेदनांचा भयंकर मोठा सुकाळ असतो. कायमस्वरूपी माणसांची ग्रीष्मात तळ्यासाठी दिसतात. आजपर्यंत बघा, इतक्या मजिदी बांधल्या, कधी पोलिसांना कोणी बोलावलं नारळ फोडण्यासाठी? तुम्ही सगळ्यांनी बाईक्स घेतल्या, गाड्या घेतल्या, कधी नारळ फोडण्यासाठी पोलिसांना बोलावलं? जिथं निर्माण होतं तिथं आम्ही कधीच नसतो. जिथं काहीतरी उद्भवतं ना, गेली पळून मुलगी, आले पोलीस. जन्मले तेव्हा वाढदिवसाला कधीच नाही. गेला माणूस मरून, आला पोलीस. पडलं घर, आला पोलीस. लागली लिफ्टला आग, आला पोलीस. म्हणजे जिथं कुठं काहीतरी अवघड घडतं तिथे मात्र आम्ही उभे असतो. म्हणून मी संदीपला म्हटलं, यार आम्ही खूप जणांना सांगायला पाहतो, आमचं कोणी ऐकत नाही. आज माईक आपल्या हातामध्ये आलाय, आपण ते काय फुल बोलायचं सोडणारच नाही. अशी कधी कधी भावना होऊन जात असते. असो. असं म्हणतात की दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछेल तो ते लावो, पाणी जातं. जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही, मी कुणासाठी आहे, माझी भूमिका काय म्हणून आहे, मी काय म्हणून जन्माला आलो. मी अनेक माझ्या मित्रांना सांगत असतो, मित्रांनो, मोठं होता आलं नाही तरी चालेल. मोठं होणं म्हणजे नेमकं काय होणं? माझे गुरुजी मला सांगायचे की तुम्ही चांभार झालात तरी चालेल, तुम्ही सुतार झालात तरी चालेल. एक जिल्हाधिकारी फक्त जिल्हाधिकारी होतो, तो कुशल चांभार नाही होऊ शकत, कुशल सुतार नाही होऊ शकत, तो कुशल पेंटर नाही होऊ शकत. जगात तुम्ही काहीही व्हा, पण जिथे आहात तिथे मेरिटच राहा. लोकांनी तुमच्या नावावरून नाही तुम्हाला ओळखलं चालेल, पण लोकांनी म्हटलं पाहिजे, इतक्या सुंदर बुटाला ही जी पॉलिश केली ना, तो उमेश नावाचाच चांभार करू शकतो, तोच मोची करू शकतो. ती ओळख तुम्ही निर्माण करा, तुम्ही खूप मोठे होऊन जा. तरीच माणसं मोठे होत नाही. आता मुलांच्या बाबतीत थोडी माझी अलीकडच्या काळात अडचण अशीच चालली आहे. आमच्या जालना जिल्ह्यामध्ये 4 मोठी पदं कुठल्या जिल्ह्यामध्ये असतात? एक जिल्हाधिकाऱ्यांचं मोठं पद असतं, एक पोलीस अधीक्षक म्हणून काम करतात, एक सीईओ म्हणून काम करतात, आणि एक दवाखान्याचे एचओडी असतात. अशी 4 माणसं मोठ्या पदावरती काम करतात. मित्रांनो, तुमच्या पाठीमागच्यांना सांगतोय, आज पण तुम्ही पाठीमागे बसलात म्हणून तुम्हाला परत सांगतो, या 4 पदांपैकी 3 पदावरती महिला अधिकारी आहेत. पोलीस अधीक्षक महिला, आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महिला, सीईओ महिला. आणि मी खरं सांगू पोरांनो, तुमच्यासाठी सांगतोय, आज पण तुम्ही इथे मागे बसलात, तिथे त्यांना चहा पाणी देण्यासाठी मात्र सगळे आमचे पोरं बांधव आहेत, मुलं आहेत. ते टोपी घेऊन पांडू आमचा चहा देतो, आणि मॅडम मात्र मधनं घंटी वाजवतात. इथनं पुढे धोक्याची घंटी आपल्यासाठी कायमस्वरूपी सुरू झाले. अभ्यासापासून नाही केला, आपलं काही खरं नाही असं मला मनात वाटतं. त्या 4 महिलांकडे मी जातो, त्यांच्या कामात इतका आवेश आहे, इतका हुरूप आहे, इतकं हुन्नर आहे, इतका जिगरबाजपणा आहे, आणि त्याहीपेक्षा आईचं मन आहे आणि माईचं मन आहे. ज्या माणसाला माय कळते ना, माय कशाला म्हणतात माहिती ना तुम्हाला? आईला. आमच्या खेड्यामध्ये आईला माय म्हणतात. ज्या माणसाला माय कळती त्याच माणसाला गाय कळती, ज्या माणसाला गाय कळती त्याच माणसाला माती कळती, आणि ज्या माणसाला माती कळती त्याच माणसाला नाती कळतात. ह्या सगळ्या भावनांचं नातं आपल्या मनात जागा झालं, मजा यायला. फार अवघड नाही, फार अवघड नाही, पण काहीतरी केल्याशिवाय हे शक्य नाही, हे तेवढंच कराय. आता इथनं पुढे मी काल 12वीचा निकाल पाहिला. आम्ही बघत असतो, बाकी काही फायदा होणं हो, पण या निकालाचे आमच्या क्राईमवरती काही परिणाम होतील का, याकडे मात्र आम्ही बघत असतो. आम्हाला नेहमी चांगलं बघायची सवय नसते मित्रांनो. पंढरपूरच्या वारीमध्ये जाऊन दर्शन घेऊ न घेऊ कोणी, तिथं वारकऱ्याला काय होता कामा नये, हीच आमची बोंबाबोंब. मुंबईमध्ये आले तुम्ही कधी जाऊन बघा, कुठे एखादा फेस्टिवल झाला, पोलीसमध्ये कधीच नाही, गेटलाच उभे. मी नेहमी सांगत असतो, कधी त्यांनाही बोलवा, सन्मान द्या. त्या काय झालं होतं, एका गावामध्ये 4 लोकांची टीम गेली. तर तुम्ही सकाळची इन्स्पायरिंग सगळी फिरते आहे, तशी एका 4 बुद्धिवान लोकांची टीम एका गावामध्ये गेली. सन्मानाचं आणि कौतुकाचं फलित काय मिळतं याचे छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. एका गावामध्ये 4 माणसाची टीम गेली. त्यांनी एक 4थीच्या मुलांची एक 5 मिनिटाची टेस्ट घेतली, परीक्षा घेतली, आणि त्यात सांगून टाकलं, गुरुजी, ही 4 मुलं आहेत ना तुमची, त्यातली ही 2 मुलं जी आहेत ते पुढे जाऊन शास्त्रज्ञ होणार आहेत.
गुरुजींना कमाल वाटली. मी ह्या पोरांना साधारणतः 3 वर्षापासून शिकवतोय, याच्यामध्ये असं आम्हाला विशेष काय नाही वाटलं. जे पलीकडच्या काळात जे काही शोध लावलेले शास्त्रज्ञ आहेत, त्याचा अलीकडचा आपण शोध लावल्यानंतरचं जीवन पाहतो, पण त्याच्या जीवनाच्या पूर्वाश्रमीचं जीवन आपलं माहीत नसतं. फक्त बुद्धिपटावरती आपण त्याला मोजतो, भावपटावरती आपण त्याला मोजत नाही. मित्रांनो, मी तर तुम्हाला नक्की सांगतो, ज्याचा बुद्ध्यांक चांगला आहे त्यापेक्षा ज्याचा भावनिक बुद्ध्यांक चांगला आहे तो मोठा दिसतो, शिवपेक्षा होती, आणि ती बरं वाटलं इथे येऊन, म्हणून तुमच्याकडे उपाय असो. काही काय माणसांना होतं कसं, इतरांचं चांगुलपण देखवतच नाही. परवा काय झालं, कधी कधी रडावं का हसावं असा प्रश्न आम्हाला पडतो. शिक्षण हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, ताकदीचा आहे. तुम्हाला खरं सांगतो मुलींनो, खरं सांगतो, एक काम पक्क करायचं, तेवढं स्वार्थ आपण नक्की जपायचा, तेवढ्या स्वार्थी तुम्ही नक्की व्हायचं. इथनं पुढे अजिबात प्रेमात पडायचं नाही, पक्क ध्यानात ठेवायचं. पोरींना ईश्वराने इतक्या ताकदीचं घडवलं ना, तिला तिच्या निर्माणाच्या ताकदीचा अंदाज आला ना, जगात ती कशाने हरत नाही. तुम्ही आजही बघा, महिला राज्यकर्त्यांनी ज्या लढाया लढल्या त्या फार कमी हरल्या. का नियोजनच असं असतं, नियमनच असं असतं, व्यवस्थापनच असं असतं का ती घरात सगळ्या गोष्टी शिकल्यामुळे असं कसा केला ते आम्हाला आजही कळत नाही. हेच आमच्याकडे चालायचं. आता मुंबई काय फार तुमचा विषय झाला नाही. आज आमच्याकडे बरेचसे लोक येतात, आमच्या पुण्याचे लोक आता मुंबईमध्ये दूध विकायला येतात. तो काय फार विषय एवढा मोठा झाला नाही, का जग जवळ आलं. तुम्हाला हे कळलं पाहिजे, जग जवळ आहे तुम्हाला सांभाळलं पाहिजे. आणि माझी कधी मोठी होतच नसते, माझी लेकरू कधी मोठं होत नाही. आमची माय जेव्हा ती शेवटच्या श्वासापर्यंत होती ना, तुम्हाला खरं सांगतो. आणि मला असं वाटतंय, पंढरपूरला जा न जा विषय तुमचा आहे. जयंती पुण्यतिथी मुली थोड्या पुढे बसल्या असायच्या, आणि मुलीकडे बघणं हे भयंकर पापाचं काम होतं. याचा अर्थ बघत कोणी नव्हतं, अशातला भाग मित्र होते, दुरून बघायचं आणि उगीच संध्याकाळची झोप खराब करायची. असे कार्यक्रम तेव्हा पण चालायचे. एकदा काय झालं, गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या, अंताक्षऱ्या सुरू झाल्या, आणि त्यात ज नावाचा शब्द फार शानं म्हणतात. तो मला अनुभव आहे, मी पण पोती होतो तुला असताना. लोक म्हणायचे मला याच्या सगळं लेकरूच नाही गावात, कारण परीक्षेत कोण गुणदान बघतोय, कोण इतक्या तडाख्यात बोलला, जब हम जवा होंगे जाने कवा होंगे लेकिन तवा होंगे, म्हणजे संपला विषय. अरे चांगलं कसं व्हायला पाहिजे, ह्या एवढ्या मोठ्या ह्या व्यवस्थेमधून आपण नीट कसं गेलं पाहिजे एवढं आपला कळणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी होत्या. आता काय झालं होतं, रात जळणारे दिवे जे आहेत ना पोरांनो, त्या दिव्याकडे सगळे जण बघतात. प्रकाशात जळणाऱ्या दिव्याकडे कोणी बघत नाही, म्हणून सकाळ समूहानं हे प्रकाशमान दिव्यांचा पुंज इथं उभा केलाय. त्या सगळ्या समूहाच्या त्या का बाबासाहेब जन्माला येणार आहेत का, काय होणार आहे, कोणासोबत लग्न होतच होतं. लग्न झालं की माणसाला राहावंच लागतं, राहिले की होतच, काय नाही शेवटी नाही जमलं ना, तेव्हा माणसाला फार दुःख होतं. जेव्हा हातात असतं तेव्हा मजा वाटत नाही, पण जेव्हा जातं ना असतं तेव्हा नाही. त्या पोरीच्या डोक्यात पक्का आलं, गेला तो खूप चांगला होता आणि भेटला तो आपला नाही, जो नाही तो आपला, आणि जो आहे तो आपला नव्हताच. तिच्या डोक्यात फुल बसलं आणि सगळी माहिती काढली, मग रिपोर्ट घेतला, मग झालं कसं काय नाही. तिचा बाप मोटरसायकल 50,000ची पोरांना भाकरी खायला मिळत नाही, तर 50ची गाडी मिळते का माणसाला? सोपा विषय आहे का तो? याचं फायनान्स, त्याचं लोन, त्याचं बुडव, याचं घडव, त्याला बुडव, याला काढ, अनेक आपल्या कामाला लावलं पाहिजे असं मला वाटतं. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही शिकता, तुमच्या शिक्षणाचं झालं कसं. एक महिला सन्मान नावाच्या विषय तिला कोणी दिलाच नाही, आंघोळी घातल्या आणि ती रोडने निघाली. सासरा बोला तू कुठे चालली, ती बोली मी माझ्या माहेरी चालली, आता मी कधी परत येणारच नाही. ती गेल्या बरोबर मित्रांनो, एक मोठीच्या मोठी विहीर होती, त्या विहिरीमध्ये पहिल्यांदा तिने त्या 6 महिन्याच्या मुलीला टाकलं. प्रचंड वेदना तिच्या मनात झाल्या. त्यानंतर दुसऱ्या मुलीला टाकलं, तिसरीला टाकलं, आणि आपण पण स्वतः उडी मारली. मला ही जेव्हा गोष्ट कळाली तेव्हा तुम्हाला खरं सांगतो, 5 मिनिट मी माझं डोकं सुन्न होऊन गेलं. पण केवळ सुन्न होऊन चालत नाही, भावनेत गुंतून चालत नाही, काळ थांबणारा विषय नाही, पुढे काम केलं पाहिजे. मी गेलो, ते छोटं बाळ तासाभराने पाण्यावरती तरंगायला लागलं. मला हे पक्क कळालं की कोणतीही माय, कोणती आई